पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं अपूर्वाई हे पुस्तक, त्यातलं पान क्रमांक 79. लंडन. लंडनला पोहोचल्यानंतर 3-4 दिवसांनी मला एक एडिनबराचा नाट्य संगीतोत्सव पाहायला जायचं होतं. त्या 2-3 दिवसात आम्ही लंडनमधील काही प्रेक्षणीय स्थळं उरकून घ्यायचं ठरवलं. स्थळं पाहण्याच्या बाबतीत अमेरिकनांचा हात धरणारे प्रवासी अन्यत्र आढळणं विरळच. प्रेक्षणीय स्थळं आणि अमेरिकन प्रवासी हे हल्ली एक अविभाज्य जोडपं झालं आहे. गळ्याभोवती कॅमेऱ्याचा पट्टा लटकावून कॅमेराच्या डोळ्यांनी पटापट स्थळं पाहून टाकायची त्यांची ताकद फार मोठी आहे. किंबहुना प्रत्येक स्थळ पाहण्यात वेळ न घालवता त्यांचे फोटो घेता येतील तितके फोटो घेऊन मग अमेरिकन पोचल्यानंतर ते फोटो सावकाश पाहत बसणं ही त्यांची स्थळं पाहण्याची कल्पना असावी. पहिले 2-3 दिवस मी देखील त्याच उत्साहानं लंडन पाहायचा बेत आखला होता. पण हा वेग केव्हाच ओसरला, कारण पहिल्या स्थळानंच माझा संपूर्ण दिवस खाल्ला. बेकर स्ट्रीटच्या भुयारी रेल्वेतून बाहेर आलं की मेरीबोलोन रस्ता लागतो. डाव्या बाजूला 4-5 मिनिटाच्या अंतरावरच एक घुमट दिसतो. नकाशात पाहून आम्ही तीच मादाम तुसो मेणाच्या मूर्तीची प्रदर्शनाची इमारत आहे याची खात्री करून आत गेलो. तिकिटांची बरीच बारी लागली होती. बारी लावणं ही एक इंग्रजाला उपजत हौस आहे. 2 इंग्रज शेजारी शेजारी जर उभं राहायचं नाही त्याने ठरवलं तर लगेच ते रांग करून उभं राहतील. तिकिटांच्या खिडक्या असोत, आत्मसेवा उपहारगृह असोत, सभा संमेलनं असोत, लिफ्ट असो किंवा टॅक्सी स्टँड असो, 3 इंग्रज एकत्र आले की बारी सुरू. लग्नात वधूवर आणि पादरी देखील बारी लावतात म्हणे. त्या तुसाबाईंच्या दारात लांब क्यू होता. आम्ही त्यात नंबर लावून उभे राहिलो. तिकीटं काढून आलो. मामला निराळाच दिसू लागला. मेणाचा तर कुठं मागमूस नव्हता. या प्रदर्शनाबद्दल यापूर्वी बरंच ऐकलं होतं. तिथली सजीव माणसं आणि मेणाची माणसं यात गोंधळ होतो. त्यामुळे जिन्यावरून जाताना शेजारचा माणूस खरा आहे की नाही, की मेणाचा आहे, हे आम्ही जरा उगीच पाहत होतो. लोकांच्या मागून निमूटपणानं जाता जाता एका गोलाकार प्रेक्षागृहात शिरलो आणि आमच्या ध्यानात आलं की मेणाचं प्रदर्शन सोडून आम्ही कृत्रिम तारांगणात आलो होतो. यापूर्वी मी कृत्रिम तारांगण पाहिलं नव्हतं. पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक तारांगण आहे, ते पाहायचा संकल्प तसाच राहिला. महाजी शिंदेंची छत्री, रे इंडस्ट्रियल म्युझियम आणि ते तारांगण इतकी वर्ष पुण्यात राहून अजून घडायचा योग आलेला नाही. त्यामुळे अचानकपणे कृत्रिम तारांगणात शिरण्याचा योग आल्यामुळे मला बरं वाटलं. तसं खरं म्हणजे तारांगणसुद्धा मी नीटचं पाहिलं नाही. सप्तर्षी, ध्रुव, व्याध वगैरे मंडळींची आणि माझी फारशी ओळख नाही. सूर्य, चंद्र वगैरे ऑफिसर मंडळी सोडली तर बाकीच्या आकाशस्थ पदाधिकाऱ्यांचा माझा दुरूनच संबंध आला आहे. निळ्या, तांबड्या, हिरवट, पिवळ्या तेजाची सांडणी करणारी व्याधाची चांदणी माझ्या पत्नीनं मला अनेक वेळा दाखवली आहे आणि दरवेळी मी ती नव्या उत्साहानं पाहून त्यातली निळी, तांबडी, हिरवट तेज मोजली आहेत. चुकून आकाशात नजर गेलीच आणि कुठल्याही 2 चांदण्या जवळ आलेल्या दिसल्या की शनी मंगळ युती असावी असं मानून मी नाक्यावरच्या मारुतीला एक नमस्कार ठोकायला जातो. तारांगणातून निघून आम्ही मेणपुरीत शिरलो. तिथे पुन्हा तिकिटांची बारी होतीच. वाराणसीत काशी विश्वेश्वराला जे महत्त्व आहे ते लंडनमध्ये मादाम तुसोच्या या मेणाच्या प्रदर्शनाला. आज जवळजवळ 2-2.5 शतकं हे प्रदर्शन उभे आहे. तुसाबाई मूळ फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी ती इंग्लंडला पळून आली. तेव्हापासून आजतागायत हे प्रदर्शन तिच्या वंशजांनी चालवलेलं आहे. प्रासादतुल्य इमारतीत हे प्रदर्शन आहे. आज शिरल्याबरोबरच एका बाजूला मेणाचा द्वाररक्षक हाशा पिकवतो. 4 पायऱ्या चढून गेलं की एक मेणाचा बॉबी आहे. वाढत्या कुतूहलानं आत शिरलो. शेवटी बाहेर येताना मात्र तितक्याशा उत्साहानं परत येत नाही. हुबेहूब माणसांसारखीच माणसं हेच या प्रदर्शनाचं कौतुक. इंग्लंडच्या आणि युरोपच्या इतिहासातील प्रसिद्ध स्त्री पुरुषांचे इथे आकवंद पुतळे आहेत. राजकारणी, संगीतज्ञ, शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू असे निरनिराळे मृत आणि जिवंत लोक इथे मेणातून ओतले आहेत. ऐतिहासिक प्रसंग आहेत. मी आपले भारतीय थोर पुरुष कुठे सापडतात ते पाहत होतो. शेवटी मला व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेले काही बहादर आठवले आणि एका कपाटात महात्मा गांधी, नेहरू आणि पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून वर्णन केलेले मोहम्मद अली जिना हे 3 ओळखीचे चेहरे आढळले. त्यापैकी गांधी बऱ्यापैकी जमले आहेत. बेंगरूळ काळा डगरा घातलेले नेहरू हे मात्र आपल्याकडच्या एखाद्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या कार्यवाहासारखे वाटतात. नेहरूंचा वर्ण इतका भाजणीच्या तालफेटासारखा आहे हे मला तिथे कळलं आणि जिनांच्या चेहऱ्यावरचा भाव अगदीच मऊ मेणाहुनी असा आहे. परिचित मंडळींच्या पुतळ्यांनी जराशी ही निराशा केल्यामुळेच ते प्रदर्शन माझ्या मनातून एकदम उतरलं. कारागिरीच्या दृष्टीनं पाहायचं म्हणजे कांबळे यांचं मेणाचं प्रदर्शन ह्या जागतिक कीर्ती संपादन केलेल्या प्रदर्शनाहून तसूबरही उणं नाही. पण कांबळे बिचारे दादरला एखाद्या उसाच्या गुऱ्हाळा शेजारी आपला तंबू ठोकतात आणि 2 आण्यात आपली कामगिरी दाखवतात. तुसाबाईच्या प्रदर्शनाचं तिकीट ₹2 असतं. लंडनला पहिले 2-3 दिवस इतर काही मामूली खरेद्या, जागा पाहणं वगैरे प्रकरणात गेलं.
कॉम्पेन गार्डन्स नावाच्या रस्त्यावर असलेल्या एका घरात आम्हाला एक खोली मिळाली. याच खोलीत माझे एक मित्र राहिले होते आणि त्यांनी मालकीणबाईंना हिंदुस्थानातून पत्र लिहिलेलं होतं. त्यांनी तिथे आमची जागेची सोय केली. एका रुक्ष चेहऱ्याच्या त्या इंग्रजी बाईंनी आमचं स्वागत केलं. आम्ही इंग्लंडला आल्याबद्दल कडक आनंद व्यक्त केला. मी देखील माझ्या बुटाच्या नाडीशी खेळणाऱ्या तिच्या कुत्र्याचं दरोबस्त कौतुक केलं. तिच्या बागेबद्दल 2-2 गोड शब्द बोललो. तिनंही हिंदी माणसांबद्दल तितके 4 शब्द गोड काढले आणि 1.5 पाऊंड भाडं वाढवून ही जागा तुमच्यासाठी गेले महिनाभर सारखं नुकसान सोशीत मी राखून ठेवली आहे असं आम्हाला सांगितलं. सुमारे 10 बाय 12ची ती खोली होती. त्यात एक बंग नाट्य विशारद सपत्नीक राहत होते. ते इंग्लंडला नाट्यशास्त्राचा अभ्यास करायला आले होते आणि एका आठवड्यानंतर ते परतणार होते. मी देखील यातलाच आहे असं त्यांना सांगितलं, पण मला फारसं बोलू न देता त्यांनी इंग्रजी रंगभूमीत हल्ली फारसा अर्थ कसा नाही वगैरे कथा मला ऐकवल्या. हल्ली नाट्याचा अभ्यास हा एकेकाळी थिओसॉफी ज्या वर्गाच्या हाती होती त्या मंडळीच्या हातात गेला आहे. मला असल्या सैद्धांतिक नाट्यकुशलांची भीती वाटते. आम्ही बालगंधर्वांची नाटकं, चिंतामणराव, गणपतराव, केशवराव दाते यांसारख्या खड्या अभिनयावर पोचलेले, त्यामुळे अभिनयाची सूक्ष्मातिसूक्ष्म लफडी आम्हाला काही कळत नाहीत. स्थूलावर प्रेम अधिक, त्यामुळे त्या चर्चेत माझी भूमिका नकळतच गरीब बिचाऱ्या माधुकऱ्याची झाली. मराठी रंगभूमीवर मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने कलकत्त्याच्या कुठल्याशा मंडळानं केलेलं मराठी नाटक पाहून मराठी रंगभूमीविषयी आपली नापसंती मनात आधीच नोंदवून ठेवलेली होती. तो गेल्यावर त्या खोलीत जाताना ही खोली आपण एकदा स्वच्छ झाडून आत शिरलं पाहिजे एवढाच एक विचार माझ्या मनात पक्का करून मी ती खोली पसंत असल्याचं मालकीणबाईंना सांगितलं. लगेच बाईंनी एक अटींची यादी माझ्यासमोर ठेवली. त्यात आठवड्याचं भाडं आगाऊ वगैरे, घरमालक या संस्थेला साजेशा साऱ्या अटी होत्या. आम्ही दुसरी जागा चांगली मिळेपर्यंत इथेच स्थळ ठोकू असा विचार करून आगाऊ भाडं भरलं. उरलेल्या 1-2 दिवसात आणखीही काही जागा पाहायचा प्रयत्न केला आणि प्रथम आपण काळे आहोत याची जाणीव झाली. जागा भाड्यानं देणं आहेच्या जाहिराती वाचून एखाद्या घरात जावं तर मालकीणबाई एक नजर टाकून "अरे रे, आत्ताच जागा गेली" असं सांगत. तर काही प्रामाणिक मंडळींनी कृष्णवर्णियांना जागा नाही असं स्वच्छ लिहूनच ठेवलं होतं. एका मालकीणीनं "आत्ताच जागा गेली" ही थाप मारल्यानंतर माझ्या पत्नीने "तुम्हाला आम्ही कावळे आहोत म्हणून जागा द्यायची नाही असं स्पष्ट का सांगत नाही" असा खडा सवाल केला. त्या मालकीणबाईंनी तिला प्रेमानं आत बोलवलं आणि तिच्या घरात राहणाऱ्या 2 हिंदी विद्यार्थ्यांच्या खोल्या उघडून दाखवल्या. टेबलावर भाताची शीतं आणि खरकटी भांडी पडली होती. खोलीभर सिगारेटची थोटकं, कॉटवर बेसुमार कपडे, उघड्या ट्रंका, बूट अस्ताव्यस्त. "तुमचं बरोबर आहे," माझ्या पत्नीनं निमूटपणानं कबुली जबाब दिला आणि आम्ही मिळालेल्या त्या एका खोलीतच राहायचं ठरवलं. लंडनमधल्या 2-3 दिवसाच्या वास्तव्यानंतर आमचा पहिला मुक्काम होता स्कॉटलंडमधल्या पिटलॉक्री नावाच्या एका छोट्या खेड्यात. तिथे एक खास ग्रामीण वातावरणात नाट्य महोत्सव होता. आम्ही पिटलॉक्रीला जायला लंडनमधल्या युस्टन स्टेशनवर गेलो. मुंबईच्या बोरीबंदर, सेंट्रल यासारखी एका लंडन शहरात अनेक मोठी स्टेशनं आहेत. स्कॉटलंडच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या या युस्टनवरनं जातात, पण स्टेशनांची कळा मात्र आपल्या बोरीबंदरसारखीच. फरक एवढाच की गर्दी अजिबात नाही. या प्रवासात मला इंग्लिश खेड्यापाड्यांचे आणि रानकुरणांचं जे दर्शन झालं ते मी कधीही विसरू शकणार नाही. इटलीसारख्या निसर्गरम्य देशात राहून देखील ब्राउनिंगला आहा यावेळी इंग्लंडात असायला हवं होतं, तिथे वसंत आला असेल आता, अशा ओळी स्फुरल्या, यात नवल नाही. इंग्लंडची सारी शोभा या ग्रामीण इंग्लंडमध्ये आहे. छोटी छोटी वनं, उपवनं, ओहोळ आणि ओढ्यावरच्या चिमुकल्या नद्या, लहानग्या टेकड्या, त्यातून डोकावणारी ती टुमदार इंग्लिश खेडी, आकाशात घुसणारे प्रार्थना मंदिरांचे कळस, उतरणीवर चरणारे गायींचे किंवा मेंढरांचे कळप, तारांच्या कुंपणांवर बसून धावत्या गाडीला हात दाखवणारी इंग्लिश मुलं-मुली, एखाद्या नदीकाठी पाण्यात गळ टाकून बसलेला म्हातारा, मधून दृष्टी पुढून सरकणारं एखादं हिरवेगार क्रीडांगण, त्यात रंगात आलेली गावठी क्रिकेटचाही सामना, टेकडीवर नागमोडी धावत पळणारे रस्त्याचं मोहक वळण, रंगीबेरंगी लोकरी कार्डिगन्स घातलेली, सफरचंदी गालाच्या सोनेरी केसांच्या तरुणींचा सायकलवरून पिकनिकला निघालेला आणि रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंगपाशी अडकलेला घोळका, आगगाडीची तुमदार स्टेशनं, एवढ्याशा घरातून डोकावून कडेवरच्या गुगुवीत गुंड्याला आगगाडी दाखवणारी अशी गृहिणी, खेड्यातल्या चर्चच्या दाराशी थबकलेल्या 5-7 इंग्लिश रवाकाकू ठमाकाकूंच्या काळ्या ढग्यांमधला थवा, ओक वृक्षाखाली तोंडावर हॅट ओढून स्वस्थ झोपलेला एखादा म्हातारा, धिप्पाड घोड्यांची जोडी नांगराला जोडून शेतात राबणारा शेतकरी, ठिकठिकाणी दिसणारी विटनेल एलची जाहिरात,
गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यावरून पळणारी लाल भडक बस यातलं एक एक दृश्य म्हणजे कवी चित्रकाराला आव्हान आहे असं मला वाटलं. आमच्या सुदैवानं आकाश बरंचसं निरभ्र होतं आणि सूर्यनारायण प्रसन्न होता. आमच्या डब्यात मी आणि माझी पत्नी आणि इतर एक दोनच सहप्रवासी होते. इंग्रजांच्या अबोल स्वभावाची खरी कल्पना आगगाडीच्या प्रवासातच येते. समोरासमोर बसायचं, तासनतास बसायचं, परंतु एक अक्षरही बोलायचं नाही, ही मौन साधना तोच करू जाणे. पण बर्फासारखा तो काही कारणानं वितळला तर मग मात्र त्याच्यासारखा सोबती नाही. आपल्या विनोदबुद्धीचं सारं गर्वहरण तो एका क्षणात करतो. इंग्लंडमधल्या आगगाड्यातून दूरचा प्रवास करताना स्टेशनं लागली की एक गोष्ट खटकते. स्टेशनात चाय गरम किंवा तत्सम ओळी नाहीत. सारं काही एकदम सामसूम. त्या मानानं आमच्या स्टेशनवरचा गोंधळ पाहण्यासारखा असतो. हमाल हमाल हमाल, हम बघे घुस घुस आत घुस, बघतेच काय वेंदळ्यासारखी. फिरकीचा तांब्या आला का, सोडा लेमने, पानबेडी माचीस. बरं बघ, बापूसाहेबांना सांगा म्हणावं, जळगावहून अण्णांचं पत्र आलं की कळवतो. डोळे फुटले का, जागा नाही, जा पुढं जा पुढं. बाप्पाची गाडी आहे का तुमच्या, साहेब तळेगावला गाडी थांबते का, गार्डाला विचारा. अशासारखं एकही वाक्य ऐकू येत नाही. निमूटपणाने गाडी येते, माणसं चढतात, गाडी तडक पुढल्या स्टेशनच्या दिशेने जाते. आमच्या समोरचा प्रवासी पहिले 2-3 तास स्वस्थ बसला होता. पुढे कशामुळे कोण जाणे, पण त्यालाही कंठ फुटला आणि पुढे पर्थला गाडी बदलेपर्यंत अनेक गोष्टींवर गप्पा झाल्या. 150 वर्ष आपल्या देशात तळ ठोकूनही सामान्य साहेबाचं भारत आणि भारतीय या विषयांवरचं अज्ञान गाढ आहे. माझ्या सहप्रवाशाला हिंदुस्थानात हत्ती आणि वाघ आहेत एवढी मौलिक माहिती होती. मी देखील आताशा पूर्वीसारखे हत्ती राहिले नाहीत असं सांगून सुस्कारा सोडला. पर्थला गाडी बदलावी लागते. गाडी बदलायचा प्रसंग आला की माझ्या पोटात गोळा उभा राहतो. इतकी वर्ष कोल्हापूरला जाऊनही मिरजेला गाडी बदलताना आपण बार्शी लाईट रेल्वेमध्ये शिरलो नाही ना, याची मी खात्री करून घेतो. आम्ही पर्थला उतरलो तेव्हा दिवे लागणी होऊन गेली होती. स्टेशनात रेल्वेचे अधिकारी सोडून प्रवासी असे एकूण 3 किंवा 4 असतील. या ब्रिटिश रेल्वेत चालतात कशा हे मला खरोखरीच कळत नाही. फलाटावर 5च्या वर माणसं क्वचितच आढळतात. पर्थच्या त्या भयान फलाटावर पिटलॉकरीच्या गाडीतून जाणारे फक्त आम्ही दोघंच होतो. 1-2 पोर्टरना आम्ही पिटलॉकरीला जाणारी गाडी हीच का असं विचारून पाहिलं, परंतु आमच्या इंग्रजीचं बी त्यांच्या कानात रुजलं नाही. इंग्रजीचं ग्रामीण अवतार अगम्य आहेत. BBC-वरचे इंग्रजी आणि जनतेचं इंग्रजी यात जमीन आसमानाचा फरक आहे. लंडनमधलं कॉकने इंग्रजी, लँकेशायरचं इंग्रजी, मिडलंड्समधील इंग्रजी, स्कॉटलंडमधील इंग्रजी हे पुणेरी मराठी, कोकणी, मालवणी, हळवी आणि कारवारी इतकं भिन्न आहे. त्यातून आमचं शुद्ध तरखडकरी इंग्रजी असल्यामुळे पहिले काही दिवस जरा अवघडच गेले. संध्याकाळी 8च्या सुमाराला आम्ही पिटलॉकरीला पोहोचलो. आपल्या मळवली स्टेशनसारखं ते छोटंसं स्टेशन आहे. स्टेशनाजवळ मॅकेज नावाच्या हॉटेलमध्ये आमची राहायची सोय झाली होती. आम्ही त्या खाजगी हॉटेलात शिरलो आणि एका मध्यम वयाच्या बाईनं दशफ्यांद्या असा आमच्या उपनावाचा उच्चार करीत आमचं स्वागत केलं. ब्रिटिश काउन्सिल या संस्थेच्या कार्यक्षमतेबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. आमची राहायची व्यवस्था, नाटकांची तिकीटं, प्रेक्षणीय स्थळांची यादी, ओळखपत्र सर्व काही तिथे एकदम तयार होतं. आपल्याकडल्या जैनांसारखा साहेब देखील सूर्यास्तापूर्वी जेवून घेतो. त्यामुळे आम्ही खोलीचा ताबा घेऊन जेवायला खाली आलो तेव्हा जेवणाची वेळ टळली होती. सुटीचे दिवस असल्यामुळे ते लहानसं हॉटेल पूर्ण भरलेलं होतं. प्रत्येकजण खा प्या मजा करायच्या रंगात होता. आम्ही लाऊंजमध्ये शिरल्यावर कॉफी प्यायला जमलेल्या सर्व अनोळखी मंडळींनी आमचं स्वागत केलं आणि स्कॉटिश लोकांच्या मोकळ्या स्वभावाचा अनुभव आला. लंडनमधल्या पहिल्या 3-4 दिवसात मी जरा हबकलो होतो. साहेब चेहऱ्याची घडी मोडायला तयार नव्हता. इथे प्रकार उलटाच. हॉटेलमधल्या बायकांनी माझ्या पत्नीची आपण होऊन ओळख करून घेतली आणि पहिल्याच दिवशी त्या हॉटेलच्या लाऊंजमध्ये आमच्या गप्पा रात्री 12पर्यंत रंगल्या. तिथल्या प्रवासी तरुण तरुणींनी दुसऱ्या दिवशीच्या शहलीत आमचीही जिम्मा करून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची टोळी फिरायला निघाली. पिटलॉकरी आपल्या खंडाळ्यासारखं गाव आहे. फार फार तर 5-6 हजार वस्तीचं गाव असेल, परंतु स्कॉटलंडमधल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी हे स्थळ असल्यामुळे गावातली निम्मी घरं म्हणजे छोटी छोटी हॉटेलं आहेत. आमचं हॉटेल देखील एका छोट्याशा कुटुंबाच्या मालकीचं होतं. मालकीन आणि तिची म्हातारी सासू राबताना दिसत होती. मालक मात्र मधूनच दिसायचे आणि हलव अशी आरोळी करून आपल्या खोलीत पळायचे. फ्रेंच चित्रकाराप्रमाणे छोटी दाढी ठेवलेला सडपातळ बांध्याचा हा हॉटेलवाला आपल्या खोलीत बसून काय करतो मला कोडं होतं. पिटलॉकरीला रपेट करताना सह्याद्रीच्या कडेकपारीतून आपण हिंडत आहोत असं वाटलं. भोवताली डोंगर, दोन्ही बाजूना गर्द झाडी, खोल दऱ्या, सुंदर प्रपात, वळणावळणावर डोकावणारी टमेल नदी, या नदीवर ठिकठिकाणी टाकलेले पूल आणि पुलांच्या कठड्यांना रेलून भोवतालच्या दृश्यानं भारावून गेलेले तरुण तरुणींचे मेळावे. त्या टुमदार स्कॉटिश घरांच्या भिंतींवर गुलाबांचे वेल चढलेले होते.
ती घरं गुलाबांनी मढलेली होती. परदेशात स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर हे 4च ऋतू. एरवी वर्षा ऋतू वर्षभर आणि शरदाचं चांदणं हा अनुभव जवळजवळ नाहीच. आणखी 15 दिवसांनी तुम्ही इथे या, तुम्हाला सगळे रंग पालटलेले दिसतील, आमच्या कंपूतला एक तरुण म्हणाला. तो डंडीला एका बँकेत कारकून होता. दुसराही बँकेतच नोकर होता. हे दोघंही स्कॉटिश. शिवाय 2 इंग्रज पोरी होत्या आणि एक जर्मन मुलगी होती. वर्षभर नोकरी करून पैसे साठवायचे आणि मग 2 किंवा 4 आठवड्यांची उन्हाळी सुट्टी घेऊन ते खर्च करून टाकायचे, असा सरळ हिशोब. सारं इंग्लंड, युरोप त्यावेळी प्रवासातच असतं. तरुण तरुणीच काय, पण जखम म्हाताऱ्या देखील एकट्या दुकट्यात प्रवासाला निघतात. काही कुटुंब आपल्या मोटारींना कारवा जोडतात. या कारवांमध्ये सारा फिरता संसार असतो. सुंदर स्वयंपाकघर असतं. ते गुंडाळून झोपायची खोली होते. लिहिण्या वाचण्याची अभ्यासिका होते. सारं काही होतं. असे शेकडो कारवान उघड्यावर तळ ठोकून पडलेले होते. मध्यम वयस्क आणि म्हातारी माणसं गॉल्फ खेळत होती. बॉलिंग ग्राउंडावर गोळे फेकत होती. आमच्या गटातल्या मंडळांच्या डोक्यात डोंगर माथा गाठायचं आलं आणि आम्ही एका डोंगराच्या दिशेने मोर्चा वळवला. मी हिंदुस्थानातला असल्यामुळे हिमालय जरा 3-4 वेळा चढून आलेलो आहे, अशी बहुतेकांची समजूत असावी. त्यातून आमचा महाराष्ट्र असाच डोंगराळ आहे असा कबुली जबाब मी आधीच दिला होता. त्यामुळे ह्यांनी बरेचसे डोंगर पादाक्रांत केलेले आहेत असं त्यांनी समजून हे डोंगर माथा गाठणं माझ्या दृष्टीने फारच सोपं आहे असं धरून ते चालायला लागले. त्याहून त्यांच्यासोबत नूतन परिचित तरुणी होत्या. माय भवानीचं नाव घेऊन मी डोंगर चढायला सुरुवात केली. शाळेत स्काउटमध्ये असताना सिंहगड मी एकदा चढलो होतो. त्यामुळे सुमारे 25 वर्षांनी डोंगराचा आणि आमचा योग आला. एकूण माझा स्वभाव बैठ्या मैफिलीतला असल्यामुळे ते प्रकरण बिकट गेलं. त्यातून त्या पोरींना गाण्याची लहर आली. माझ्या छातीच्या भात्यांनी लोहाराची भट्टी तापली असती. तशा अवस्थेत मी त्या गिर्यारोहणात आठवतील ते हिंदी मराठी शब्द दडपून कदम कदम बढाए जा ठोकून दिलं आणि त्या पोरींनी माझा आवाज भलताच स्वीट आहे म्हणून मला त्या डोंगराच्या जोडीनं हरभऱ्याच्या झाडावरही चढवून टाकलं. डोंगर हा एक लुच्चा प्रकार आहे. शिखर आल्यासारखं वाटतं, मात्र चढण संपत नाही. मात्र शेवटी एकदाच आम्ही त्या माथ्यावर जाऊन पोहोचलो आणि भोवती पसरलेलं स्कॉटलंड डोळे भरून पाहिलं. तेव्हा त्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटलं. वास्तविक मी पिटलॉकरीला निसर्ग सौंदर्य पाहायच्या अपेक्षेनं आलो नव्हतो. एवढंच काय, पण पिटलॉकरी हे इतकं रमणीय स्थळ असेल याची मला कल्पनाही नव्हती. मी आलो होतो तिथला नाट्य महोत्सव पाहायला. त्या छोट्याशा गावात हा उत्सव 1951 साली सुरू झाला आहे. जॉन स्ट्युअर्ट नावाच्या आपल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉक्टर भालेरावांसारख्या नाट्यप्रेमी गृहस्थानं या डोंगराळ मुलखात एका मोठ्या तंबूत नाटकं करायला सुरुवात केली. या नाट्योत्सवात अपार श्रम करता करता त्याचं निधन झालं. सध्याचे सूत्रचालक मिस्टर केनेथ आयर्लंड यांना मी भेटलो. त्यांच्याशी गप्पा मारताना मला भालेरावांच्या कष्टांची आणि परिश्रमांची आठवण झाली. जॉन स्ट्युअर्टची आणि भालेरावांची किंवा नागपूरच्या नानाजोगांची धडपड सारखीच. तशाच आर्थिक अडचणी, तेच नटनटींना गोळा करायचे परिश्रम आणि उत्तमोत्तम नाटकं पाहण्यासाठी लोकांना नाट्यगृहांकडे खेचून आणायची त्या लोकांची तीच मनीषा. आणि या कार्यात गुंतलेलं असताना त्या तिघांचाही अचानक झालेला अंत. हा योगायोग पाहून मला विलक्षण आश्चर्य वाटलं. पक्के थिएटर बांधण्यातल्या त्यांच्या अडचणी आणि आपल्या अडचणी यात काहीच फरक नव्हता. सुरुवातीला हा एक मोठा तंबू होता. पुढे एका मोसमात वादळानं उडून गेला. त्यांनी सर्वस्व पणाला लावून एक अस्बेस्टसचं सुमारे 700-800 लोक बसू शकतील असं टुमदार थिएटर बांधलं आणि आतून मात्र जुन्या तंबूच्याच कापडानं सजवलंय. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ठिकठिकाणची प्रवासी मंडळी इथे जमतात. लंडनहून नटसंच येऊन या चिमुकल्या थिएटरात नाटकं बसवतो. एप्रिल ते ऑक्टोबर हा नाट्य, संगीत आणि चित्रकला महोत्सव या एवढ्याशा खेड्यात चालत असतो. या नाट्यगृहाला स्कॉटलंड्स थिएटर इन द हिल्स म्हणतात. परदेशातील रंगभूमीवरचं पहिलं नाटक मी या पिटलॉकरीच्या रंगमंचावर पाहिलं. व्हाईट फाल्कन नावानं 8वा हेनरी आणि ॲन बुलिन यांच्या प्रेमप्रकरणावर हे नाटक आधारलेलं होतं. लेखकही नामवंत नव्हता आणि नटही नामवंत नव्हते. इथे मला प्रथमच लंडनच्या वेस्ट एंडपर्यंत नाटक पोचवणं ही किती दुरापास्त गोष्ट आहे याची जाणीव झाली. आपल्याकडे गंधर्व कंपनी किंवा बलवंत, ललित कलादर्श यांच्यासारख्या मातब्बर कंपन्या पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर करीत असताना प्रभात संगीत मंडळी किंवा देशबंधू वगैरे दुय्यम दर्जाच्या फिरत्या कंपन्या खेड, मंचर, वाशिम, खामगाव, एरंडोल, पाचोरं करीत हिंडत असत. इंग्लंडमध्ये आजतागायत हीच अवस्था आहे. पिटलॉकरीच्या उत्सवात असल्या दुय्यम दर्जाच्या वेस्ट एंडवर ज्यांचा नंबरही नाही अशा कंपन्या येतात.
प्रथम नाटक अशा आडगावी काढायचं आणि पब्लिक कसं काय उठाव देतं हे पाहून मग लंडनच्या दिशेनं खटपट सुरू करायची. काही काही रिपर्टरी कंपन्या आयुष्यभर इतरत्रच वाट काढीत राहतात. मी असल्या कंपन्यांनी केलेली नाटकंही पाहिली. अभिनयाच्या किंवा निर्मितीच्या दृष्टीने ही देखील मंडळी उणी नसते. पुष्कळदा तर ह्यातल्या काही गुणी कलावंतांचा अभिनय पाहिला की तकदीर आणि तदबीर या सिद्धांतावर विश्वास बसायला लागतो. मी पिटलॉकरीला पाहिलेल्या 8व्या हेनरीचं काम करणारा नट असाच गुणी होता. ॲन बुलिनचं काम करणारी नटी देखील अतिशय रेखीव काम करून गेली. चार्ल्स लॉटनचं चित्रपटात रंगवलेला 8वा हेनरी आणि ह्या प्रसिद्धीचा झगझगाट न लाभलेल्या नटानं उभा केलेला 8वा हेनरी या डावं उजवं ठरवणं फार अवघड. वागण्यातला तोच एक निर्बुद्ध स्वार्थ, आवाजात तीच अधाशी वखवक आणि शकारासारख्या स्वभावाचे एकमेकात वेडेवाकडे जाऊन गुंता झालेले असेच धाकदोरे. पण चार्ल्स लॉटन आज अनेक वर्ष कीर्तीच्या शिखरावर मुक्काम ठेवून बसला आहे. अर्थात ती त्याची निर्विवाद योग्यता आहे. पिटलॉकरीच्या त्या 8व्या हेनरीची भूमिका करणाऱ्या अनोळखी नटालाही कधीकाळी असं स्थान मिळावं असं मला राहून राहून वाटतं. ते वास्तविक मी परदेशात पाहिलेलं पहिलं नाटक. त्यानंतर मी माझ्या पुढच्या मुक्कामात नाटकाचं अर्धशतक गाठलं. पण पिटलॉकरीचा तो 8वा हेनरी आजही माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. विशेषतः ॲन बोलीनकडे प्रथम पाहताना ज्योतिबाच्या जत्रेत एखाद्या शेतकऱ्याच्या पोरानं हलवायाच्या दुकानातले साखरेचं रंगीत चित्र ज्या आधाशीपणानं पाहावं तसा तो पाहत होता. त्या पाहण्यात आधाशीपणा होता आणि एक अजाण असहाय्यताही. त्या डोळ्यात हे पाखरू मजसी येईल काय कामाच्या धर्तीचा पटाईत कामुकाचा साचेबंद अभिनय नव्हता आणि म्हणूनच त्याच्या त्या तसल्या पाहण्यातून त्याच्या त्या कामुकतेविषयी प्रेक्षकांच्या अंतःकरणात त्यानं एक सहानुभूतीचा रंग मिसळण्यात यश मिळवलं. स्वभावातला दुष्टपणा दाखवण्याऐवजी आदतीतली मजबुरी तिथे दिसली आणि क्षणार्धात तो एक नट सुंदर अभिनयाची सीमा गाठून गेला. याच रंगमंचावर मी शॉचं यू नेव्हर कॅन टेल हे विनोदी नाटक पाहिलं. शॉनं दाखवलेलं ते सामाजिक उच्चनीचतेचे थर आज आंग्ल समाजात अपवादानं आढळतात. पण म्हणूनच शॉवर प्रासंगिकतेचाही आरोप होतो. परंतु शॉचे संवाद प्रेक्षागाराला टोलवीत होते आणि हास्याच्या धावावर धावा निघत होत्या. 8व्या हेनरीचं काम करणाऱ्या नटानं त्यातल्या बोहम या वकिलाची भूमिका केली होती. इथे त्याचा अवतार अगदी निराळा होता. फक्त आवाजात 8वा हेनरी डोकावून जायचा. कदाचित आदल्याच दिवशी त्याचं ते नाटक झाल्यामुळे त्याच्या आवाजाच्या छटा माझ्या लक्षात राहिल्या असतील. पिटलॉकरीचं हे थिएटर कच्चं असलं तरी रंगमंचावरची साधनं अत्याधुनिक आहेत. प्रकाश योजना त्यानंतर मी पाहिलेल्या अनेक सुसज्ज नाट्यगृहात असते तशाच होत्या. ह्या नाट्यगृहा इतकंच पिटलॉकरीचं दुसरं मोठं आकर्षण म्हणजे तिथल्या टमेल नदीचा बांध आणि त्यातील सामन माशांची शिडी. सामन हा पाश्चात्य देशात किंग सामन म्हणून ओळखला जातो. भगवंतांनी स्कॉटलंडमध्ये गीता गायली असती तर मासानाम मार्गशीर्षोहमच्या जोडीला मत्स्यानामस्मी सामनहा असं म्हटलं असतं. ह्या मत्स्यराज सामन नृपतींना आपल्या राण्यांसमवेत रासक्रीडा करायला फार स्वच्छ पाणी लागतं. टमेल नदीचा बांध चढून ते आपला कबिला घेऊन रतिरंग करायला येतात. पाण्याच्या प्रचंड नळांना ठिकठिकाणी काचेच्या खिडक्या लावल्या आहेत. त्यात डोळा घालून बसायचं आणि प्रवाहाच्या उलट दिशेला आपला झनाना घेऊन सामनराज वर जाताना पाहायचे हा इथे येणाऱ्या प्रवाशांचा अत्यंत आवडता उद्योग. मी 3 वेळा सकाळी जाऊन खिडकी धरून बसलो. पण त्या टमेल नदीतला सामन माशांचा राजवंश त्यावेळी व्रतस्थ असावा. माझ्या हॉटेलमधून मी ही शिडी जवळूनच होती असं सांगत ऊन पडलं की सामन रंगात येतात म्हणून ऊन पडल्यावर जाऊन पाहून आलो. 1-2 मासे प्रवाहाच्या उलट दिशेला गेल्याचा भास झाला. पण तेच सामन साहेब असावेत असं मनाशी ठरवून मी देखील लाऊंजमधल्या गप्पात सामन आणि त्यांचा तो रतिसोपान या विषयावरची मतं द्यायला सुरुवात केली. पिटलॉकरीला जाऊन सामन पाहिला नाही असं सांगणं म्हणजे गायकवाड वाड्यात जाऊन टिळकांचा एकही फोटो किंवा पुतळा आढळला नाही बुवा असं म्हणण्यापैकी होतं आणि ते पाप कबूल करायचं धैर्य मला तरी नव्हतं. पिटलॉकरीचा आणि आमचा अवघ्या 4-5 दिवसांचा ऋणानुबंध, पाश्चात्य जीवन आम्ही अगदी जवळून पाहायचा प्रथमच योग आलेला. मॅकीज हॉटेलमध्ये जमलेले स्त्री पुरुष हॉलिडे मूडमध्ये असल्यामुळे दिवसभर भटकणं, संध्याकाळी नाटकं पाहणं आणि रात्री 12-12 वाजेपर्यंत लाऊंजमध्ये गप्पा मारणं असा झक्क कार्यक्रम चाललेला होता. इतक्या दिवसात त्या हॉटेलचा मालक मात्र ओझरता दिसायचा. 2-3 बायकाच राबताना दिसायच्या. शेवटल्या दिवशी रात्री कुणीतरी पियानो वाजवायला सुरुवात केली आणि साहजिकच भारतीय संगीताची आबरू राखायचं काम माझ्यावर आलं. मी पियानोवर चक्क वद जाऊ कुणाला शरणांगत बडवायला सुरुवात केली आणि मालक वरून धावत आला. मी जरासा चरकलो. त्यानं लगेच माझ्याशी मेलडी आणि हार्मनी याच्यावर चर्चा करायला सुरुवात केली.
त्याला जोगियाचे सूर अरबी कारवांच्या संगीतासारखे वाटले. शेवटी नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत तो गुप्त झाला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीनं आम्हाला निघायचं होतं, म्हणून सकाळी उठल्याबरोबर बिल चुकतं करावं म्हणून त्यांची खोली उघडली आणि मी थक्कच झालो. खोली नाटकं, नाट्यविषयक ग्रंथांनी भरलेली होती. भिंतीवर अत्याधुनिक धर्तीची चलचित्र होती. एका टेप रेकॉर्डरवर कोणाचं तरी नाटकातलं भाषण ऐकत स्वारी तोंडात पाईप घेऊन बसलेली होती. हा खाणावळवाला माझ्या जातीचा निघाला हे पाहून मला अतिशय आनंद झाला. या एवढ्याशा खेड्यात त्याची एक नाट्यसंस्था होती आणि त्याची नव्या नाटकाची तयारी चाललेली होती. त्या नाटकात इफेक्ट म्हणून ओरिएंटल त्याला मेलडी हवी होती आणि वद जाऊ कोणालाच्या धर्तीवर इंग्रजी स्वर तो त्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर पार्श्वसंगीतासारखे गुणगुणन पाहत होता. माझी गाडी सुटायला फक्त 15-20 मिनिटं अवकाश होता. रात्रभर मी तुझे स्वर लक्षात ठेवायचा प्रयत्न करीत होतो. दे वेअर हॉन्टिंग मी ते रात्रीच रेकॉर्ड करून घ्यायला हवे होते. माझाही नाईलाज झाला, कारण गाडी चुकवणं मला शक्य नव्हतं. मला त्या संध्याकाळी एडिनबराला पोचायचं होतं. त्या सर्वांचा निरोप घेऊन आम्ही बॅगा उचलून स्टेशनात आलो. स्टेशनात शुकशुकाट होता. स्टेशन मास्तरचा पत्ताही नव्हता. तिकिटाची खिडकी बंद होती. गाडीची वेळ होत आली आणि तेवढ्यात ताकारी किंवा शेणोली स्टेशनवरच्या मास्तरांसारखे हे स्टेशन मास्तर डुलत डुलत आले. गाडी लेट आहे का? कुठली? एडिनबराला जाणारी? अहो, एडिनबराला जाणारी आता गाडी कुठे आहे? म्हणजे सकाळी 9:30ला गाडी आहे असं आपण मला सांगितलं. अहो, आज रविवार आहे. रविवारी फक्त इथून संध्याकाळी गाडी निघते. पण मग काल आपण मला तसं सांगितलं नाहीत. मी साऱ्या मराठी शिव्या मनात मोजून उद्गारलो. पण आज रविवार आहे हे मला काय ठाऊक? स्कॉटलंडमध्ये रविवार शनिवारनंतर येत नाही वाटतं. या आमच्या संतापापोटी जन्मलेल्या विनोदाला तो मात्र जोरदार हसला आणि आपल्या हापिसात नष्ट झाला. आम्ही निमूटपणे बॅगा उचलून खाली मान घालून हॉटेलच्या दिशेने परत निघालो. आम्ही मारे सगळ्यांचा गळा भरून निरोप घेतला होता. आमची ही खट्टू परिस्थिती पाहून त्या इंग्लिश जोडप्याला आमची दया आली. त्यांनी आम्हाला आपल्या गाडीत घातलं आणि मग त्यांच्या गाडीतून हायलंडच्या त्या रम्य प्रदेशातून आम्ही दिवसभर भटकलो. वाईट पती पत्नी आणि त्यांची मुलगी आमच्या हॉटेलात राहत होती. आपली गाडी घेऊन हे कुटुंब स्कॉटलंड पालथा घालीत होतं. त्यांच्याबरोबर दिवसभर आम्ही त्या डोंगराळ मुलखातून घाटीची वळणं घेत लॉक टमेलच्या काठ्याकाठानं टुमदार खेडी ओलांडीत तो भाग पाहून घेतला. दिवस मावळताना एका डोंगर माथ्यावर आम्ही गाडी थांबवली. खाली दरी एकदम खोल होती. दरीतच एक खेडं वसलं होतं. घरांच्या चिमण्यातून कापरा धूर येत होता. हायलंडर्सचे संध्याकाळचं भोजन तयार होत होतं. गुबगुबीत मेंढरांचे कळप उतरणीला लागले होते. अशी भरदार मेंढरं मी आयुष्यात पाहिली नव्हती. मधून स्कॉटिश लोकांचा तो विशिष्ट पद्धतीचा स्कर्ट वजा चट्टेरी पट्टेरी आखूड जगा घातलेले तगडे हायलँडर्स रपरप करीत जाताना दिसत होते आणि त्या अंधुक प्रकाशात टमेलचं विस्तीर्ण सरोवर उंच सूचीवृक्षातून डोकावत होतं. कोणत्याही सुंदर संध्यासमयी वाटणारी हुरहुर मनाला वाटत होती. सोबतच वाईट कुटुंबही मोठं सौम्य होतं. अशा त्या गूढ वातावरणात त्या खोल दरीतून एकाएकी बॅकपाईपचे स्वर त्या डोंगर माथ्यावर उधळले गेले. त्या रम्य सांध्य भावात ते पुंगीसारखं स्वर इतके मिसळून गेले की ते दृश्य मनात चित्रांकितच होऊन गेलं. लोणावळ्याला टायगर स्लीपच्या कड्यावरून तळ कोकणची हिरवी शोभा पाहता पाहता पायथ्याच्या खेड्यातून असेच अचानक सनई चौघड्याचे कुण्या पाटलाच्या पोराच्या लग्नात मांडवात वाजलेले सूर साऱ्या दरीमध्ये जाऊन पसरतात, तशीच ही जादू सनईची आणि या इथे बॅकपाईपची. एकेका वाद्याची मौज आहे. सनई देवळाच्या नगारखान्यातून वाजावी आणि देवाच्या तळ्यात पाय बुडवून कान भरून ऐकावी. सतार कुशल वादकासमोर बसून हितगूज केल्यासारखी ऐकावी. सारंगी हिरव्या माडीत तरी मनमोकळेपणाने बोलते, नाहीतर ऑर्गनच्या सुरात नाट्यगृहात खुलते. एक तारी विठोबाच्या देवळाच्या पायरीवर साजरी दिसते. तंबोऱ्याचं गुंजन होंड्या डोंगरांच्या माडीत एकेकाळी ऐकलं, त्याच्या आठवणी अजून बुजत नाहीत. पावा कुर्णाच्या एका टोकाला वाजावा आणि दुसऱ्या टोकाला वडाच्या सावलीत पडून ऐकावा. पण बॅकपाईप हे स्कॉटिश सुपीर वाद्य ऐकायला मात्र स्कॉटलंडच्याच डोंगराळ मुलखात जायला हवं. हे रणवाद्य म्हणून आपण ओळखतो, पण हायलंडर्सच्या या मुलखात संध्याकाळी हे वाद्य वाजलं की प्रणयिनी व्याकुळ होत असाव्यात आणि मेंढरांची वाटचाल आपापच घराच्या दिशेने होत असावी. हे वाद्य केवळ समरभूमीवरच नव्हे तर स्मरभूमीवर देखील आर्त आव्हान देतं. ते स्वर आणि विलोभनीय दृश्य भरल्या डोळ्यात घेऊन आम्ही एडिनबराच्या मुक्कामासाठी पिटलॉकरी सोडली. भोवतालची गर्दबनं वाढत्या थंडीत काळोखाची कांबडी ओढत होती. वातावरण पर्यांच्या पानापानांवरील नृत्याची वाट पाहत गूढतम होत होतं. पिटलॉकरीतला तो 8वा हेनरी, ते लॉकटमेल,
ती सूचीवृक्षांची भव्य जंगलं, तांबूस सोनेरी अशा लांब लांब केसांच्या वनगाई, भारतात येण्याइतके पैसे जमवून आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ असे आश्वासन दिलेल्या त्या इंग्लिश पोरी काहीशा भारावलेल्या अवस्थेतच आम्हाला आमची गाडी 3-4 तासांच्या प्रवासानंतर एडिनबराला घेऊन आली.